काल पुण्यामध्ये काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार आणि तुषार दामगुडे जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये थोडीशी बाचाबाची झाली आणि त्याचं रूपांतर नंतर हाणामारीत झालं असं एक प्रकार समोर आला। यानंतर तुषार दामगुडे यांच्या विरोधात काल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आता तुषार दामगुडे यांच्याकडून देखील पोलिसांना एक तक्रार देण्यात आलेली आहे। आता आपल्यासोबत स्वतः तुषार दामगुडे आहेत, त्यांच्याकडनं त्यांची भूमिका नेमकी काय आहे याबाबतची सविस्तर माहिती घेऊयात। नेमकी या घटनेची पार्श्वभूमी काय? एक आठवड्यापूर्वी साधारणतः एका जाहीर चॅनलवरती बोलत असताना या हनुमंत पवार नावाच्या विकृताने मला वैयक्तिक आईवडिलांवरून शिवीगाळ केली, प्लस त्याने त्याच्यामध्ये जातीवाचक उल्लेख केले, त्याने मला बुटाने मारण्याची धमकी दिली। कालही तो डिबेट संपल्यानंतर काल जेव्हा आम्ही समोरासमोर एकत्र बाहेर पडत असताना तो खूप हिंदुत्ववाद करतो, नक्षलवाद करतो, तुला ठोकतोच अशा प्रकारची धमकी दिली। मी बाहेर गेल्यानंतर त्याला जवळ बोलून जेव्हा खुलासा विचारला तर पुन्हा त्याने तशीच आरेरावीची भाषा करून पुन्हा एकदा जातीवाचक, पुन्हा एकदा त्याने ते धमकीवाजा प्रश्न, त्याने धमकी आणि पुन्हा एकदा आई वडिलांवरून शिवीगाळ अशी त्यांनी केली आणि त्यानंतर ती साहजिक एक प्रतिक्रिया घडली। पण तुम्हाला आम्ही जे बघतो डिबेटमध्ये वगैरे तर तुम्ही एक वैचारिक भूमिका मांडण्यासाठी ओळखले जाता, पाल हाणामारीपर्यंत तुम्ही पोहोचले। आता तुम्ही स्वतः माझं एक मुलाखत घेतली होती, त्याच्यामध्ये अत्यंत माझ्याविषयी अनेकदा वाईट विचार मांडणारे माझ्या सोबत होते आणि ते तिथं आल्यानंतर माझी कशी प्रतिक्रिया होती, वागणूक होती तुम्ही बघितलेली। तर आपण काही असं काही कुठल्या तरी वैचारिक विचारांना विरोध केला पाहिजे, त्यांना मारहाण केली पाहिजे अशा विचारांचा मी नाही। परंतु जेव्हा एखाद्या गोष्टीचा अतिरेक होतो तो सहन करणं अशक्य आहे आणि मग त्याला योग्य ते उत्तर देणं हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेलं आहे। हो, पण कायदा पण आहे ना, तुम्ही हाणामारी करता म्हणजे कायद्याचं पण उल्लंघन। बरोबर आहे ना, मला एक कायद्याने जरी संरक्षण दिलेलं असलं तरी अनेकदा असं घडतं की काही तात्कालिक प्रसंग असतात, त्याच्यामध्ये मला जीवे मारण्याची अनेकदा धमकी येत असते। त्यासाठी मला पोलीस संरक्षण, मला परवानाधारक असलेली बंदूक ही दिलेली आहे। या हनुमंत पवारची पार्श्वभूमी कम्युनिस्ट विचारांची आणि तो त्याचा जेव्हा उल्लेख करतो तेव्हा ते संशयास्पद असतं आणि तक्रार करण्यासाठी शेवटी मी जिवंत असणं गरजेचं आहे ना। म्हणजे मी तक्रार करणार पण तोपर्यंत मी जर मेलेलो असेल तर ते काय त्याचा अर्थ आहे? आणि मग जे काही त्या क्षणी जे करणं आवश्यक आहे ते केलंच पाहिजे। पण तुमच्याकडे जी बंदूक आहे त्या बंदुकीवरती खूप सगळे प्रश्न उपस्थित केले जातात। तुम्ही ते शो करता, शोबाजीसाठी तुम्ही ते वापरता। आता कालचा जो प्रसंग आहे त्याच्यामध्ये तुम्ही ती बंदूक दाखवून त्यांना धमकावले असा आरोप आहे तुमच्यावर। तर सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर सगळ्यांना कळेल की असा काही प्रकार घडलाय का। त्याच्यामुळे जर तुम्ही त्या एफआयआर नीट वाचली तर तुम्हाला त्या माणसाचं खोटं बोलणं स्पष्ट होतं। तिथं असं म्हणतं की तो म्हटला म्हणजे मी की बघ माझ्या कमरेला काय लावलंय आणि नंतर ते म्हणतात ती बंदूक काढून मला लावली। म्हणजे दोन विसंगत वक्तव्य आहेत। त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील त्याला कुठं पुष्टी मिळत नाही। दुसरं म्हणजे की दोन प्रकारची वेपनची लायसन असतात, एक असतं स्पोर्ट्स म्हणजे खेळाडूंना मिळतं ते, आणि दुसरं असतं खाजगी व्यक्तींना। खेळाडूंना ते शो करण्याची परमिशन नाहीये, तर खाजगी व्यक्तींना आहे, कारण ते दिलेलंच आहे त्यांच्या संरक्षणासाठी। जेव्हा अशा हनुमंत पवार सारखे काही विकृत येतात त्यांच्यावरती ते वापरण्यासाठीच दिलेलं आहे, कारण तो काही शोचा विषय नाहीये। आणि माझी लढाई ही कम्युनिस्ट असतील म्हणजे जे कोणी जहाल नक्षलवादी जिहादी असतील त्यांच्याशी आहे। या नक्षलवाद्यांनी जवळजवळ 5,000 पोलीस दलांचं हत्याकांड केलेलं आहे। तर अशा विषयांच्या सोबत लढत असताना माझ्याकडे माझं संरक्षण असणं गरजेचं आहे। तुमच्याकडे ही बंदूक कधीपासून आहे आणि आता ती बंदूक पोलिसांनी जप्त केली असं सांगतात, आता काय स्टेटस? पोलिसांनी ती तपासासाठी ताब्यात घेतलेली आहे, ती काही जप्त वगैरे केली नाही। दुसरं म्हणजे की ही बंदूक माझ्याकडे जेव्हा मी या विचारांमध्ये काही पोलिसी संविधानिक मार्गाने कारवाई केली, ज्याला एल्गार परिषद म्हणून सगळ्या देशामध्ये ओळखलं जातं, त्याच्यामध्ये अत्यंत टॉपचे असे त्यांचे कमांडर अटक झाले। त्यानंतर पोलिसांनी जेव्हा आढावा घेतला तेव्हा त्यांच्या अशा लक्षात आले की या रागातून माझ्याबरोबर काही जीवितहानी होण्याचा काही प्रकार होऊ शकतो, त्याच्यातून ती मला मिळालेली। काल प्रशांत जगतापांनी तुमच्यावरच आरोप केला की तुम्ही एल्गार कोरेगाव भीमा किंवा एल्गार परिषदेसंबंधित तुमच्यावरतीच आरोप केले त्यांनी। ठीक आहे ना, आता याच्यामध्ये भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर वक्तव्य केलेले की भारतीय काँग्रेस हे आता शहरी नक्षली चालवतात। माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये स्टेटमेंट केलंय की या भारत जोडो काँग्रेसच्या आंदोलनामध्ये 46 नक्षलवादी संघटना सहभागी होत्या। आणि तुम्हाला एकदा पुन्हा दिसेल की हा कम्युनिस्ट विचारांचा हा हनुमंत पवार इकडे येऊन लोकांना जाहीरपणे धमक्या देतो। तुम्हाला अनेकदा दिसेल हिंदू देवी देवतांविरुद्ध बोलला, हिंदूंचे जे काही अस्मिता आहे शिवाजी महाराजांपासून त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणं, त्यांचा अवमान करणं हा प्रकार हे वारंवार करतात। याच्यातून समाजाला चिथावणी देणे आणि दंगल घडवणे हा यांचा प्रकार आहे।
आणि या अर्बन नक्षलींविरुद्ध आम्ही लढत राहतो. तर काहींना राग येणार आहे. आता त्यांना जर जगतापांना त्यांचं काही राजकारण त्याच्यातून शिजवायचं असेल, त्यांना काही त्यांच्यात राजकीय करिअर दिसत असेल तर ते करणार. माझ्या त्यांना शुभेच्छाच आहेत. बरं, कालपासून ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर पण खूप दोन्ही बाजूने समर्थक आणि विरोधक तुम्हाला विरोधक लक्ष करतायत, समर्थकांची देखील एक मोठी फौज उतरलेली दिसते. तुम्ही सगळं हे पाहता, काय वाटतं आता तुम्हाला? आता याच्यामध्ये मी ज्या विचारांच्या विरोधात बोलत असतो, लिहित असतो, पोलिसी कारवाई करत असतो, असे काही जिहादी गट असतील, काही नक्षलवादी विचारांचे समर्थक असतील, ते माझ्या विरोधातच बोलणार आहेत. त्याच्याबद्दल काय मला आश्चर्य काय वाटत नाही, कारण शेवटी त्यांना त्याच्यात राग येणार आहे. जोपर्यंत भाषा संविधानिक आहे तोपर्यंत मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. मला तुम्ही बघितलं असेल सोशल मीडियावर अनेकदा शिवीगाळ होते, ते रागातून घडलेला प्रकार असं म्हणून सोडून देतो. पण हनुमंत पवार हा कोणी काही अंडू पांडू नाही. तो एक एका पक्षाचा, राष्ट्रीय पक्षाचा तो प्रवक्ता आहे. त्याच्याकडून ही भाषा, हे असे काही वर्तन अपेक्षित नाहीये. परंतु ती काँग्रेसींच्या डीएनए मध्येच ते आहे. कारण तुम्हाला जर इतिहास चाळून बघितलं, माझं वाचन आहे की जेव्हा महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिना एका भाषणामध्ये जेव्हा उभे राहिले, तर मोहम्मद अली जिना जेव्हा फक्त मिस्टर गांधी म्हटले, तेव्हा काँग्रेसींनी त्यांच्यावरती हल्ला करून त्यांचं भाषण बंद पाडलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या घरावरती यांनी देशद्रोहाचा आरोप करून त्यांच्या घरावरती हल्ला केला. याच काँग्रेसने महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर ब्राह्मणांची घरं जाळली, त्यांच्या जमिनी लुटल्या आणि त्यांच्या हत्याकांड देखील केले. जेव्हा शिखांच्या बरोबर 7,000 शिखांची हत्या झाली, तेव्हा मोठ्या मोठ्या घटना घडतात, त्यावेळी असे काही हे घडत नाही का, असं दुर्दैवी त्यांनी वक्तव्य केलं. हे यांच्या प्रवृत्तीमध्येच आहे. त्यांना असं वाटतं या दहशतीच्या बळावरती आजही आम्ही हे करू, पण त्यांनी चुकीचा माणूस निवडला. आम्ही शिवाजी महाराजांचे अनुयायी आहेत, हे असं आम्ही सहन करणार नाही. पण आता तुम्ही सांगितलं की मी पुरावा असल्याशिवाय बोलत नाही वगैरे, तुम्ही आता हनुमंत पवारांचे बॅकग्राऊंड काढलंच असेल, काय आहे त्यांचं बॅकग्राऊंड? त्यांच्यावरती जवळपास 26 पोलीस गुन्हे दाखल आहेत असं मला एक माहिती मिळालेली आहे. त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये अनेक काही गोष्टी आहेत, पण ते काय मी काय हे करत बसत नाही. त्याच्यामध्ये आर्थिक फसवणुकीचे देखील गुन्हे आहेत. याच्यावरती हा जाहीर डिबेटमध्ये अनेकांना धमक्याच देत असतो, शिवीगाळ करत असतो. मलाही त्यांनी दिल्याचा सगळा पुरावाच उपलब्ध आहे. तर अशी व्यक्ती काँग्रेसच्या नेमकं प्रवक्तेपदी नेमून यांना काय या राज्यामध्ये दहशत घडवायची आहे का, या राज्यामध्ये काही दंगली घडवायच्या आहेत का, असं काही मला संशय आहे. प्लस मुख्यमंत्र्यांनी, पंतप्रधानांनी जे वक्तव्य केलंय ते गांभीर्याने घेतलं पाहिजे. पोलिसांनी मला संरक्षण दिलं पाहिजे. बरं, तुम्ही काल तक्रार दाखल केली, त्या तक्रारीत काय सांगितलं तुम्ही? मी त्याच्यामध्ये याची ही जी काही पार्श्वभूमी आहे ती त्याच्यामध्ये मांडली की यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती ऑलरेडीच, आणि कालही त्याचा पुनरुच्चार केला. याची पार्श्वभूमी अशी संशयास्पद आहे. माझ्या विरुद्ध आजपर्यंत एकही एनसी नाही, याच्या विरुद्ध 26 तक्रारी आहे. बरं, तर मग एकदा त्या दोघांची चौकशी झाली पाहिजे. मी असं म्हणत नाही की मी खूप काही हे चौकशी करावी, त्याची काय असेल उघडपणे सीसीटीव्ही जर दिसत असेल, मी बंदूक लावली तर ठीक आहे, तसं म्हणा. आता काही माध्यमांशी बोलताना तुम्ही सांगितलं की तुम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. कोण देते तुम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या आणि तुम्ही त्याची तक्रार केली? मी ज्यांच्या विरोधात लढतो असे जे जिहादी आणि नक्षलवादी जे गट आहेत त्यांच्याकडून मला जीवे मारण्याच्या धमक्या येतात. त्याच्यामध्ये तुमच्या डिबेटमध्ये माझ्यासोबत जो होता पैगंबर शेख यांनी तसं सुतोवाच केलेलं आहे. त्याच्या कमेंट्समध्ये जर बघितलं तर त्याचा पुनरुच्चार झालेला दिसतो. आणि अशा अनेक लोक आहेत की जे सगळेच बघणं मला शक्य नाही, तर पोलिसांनी तो तपास करावा. आणि मला असं काही हे असल्यास त्यांनी जरूर मला पोलीस संरक्षण. तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहेत असं एक कालपासून सगळीकडे सांगितलं जात आहे. तुम्ही आणि तुमच्यासोबत जे होते त्यांच्यापैकी कोण कोण भाजपचे सदस्य आहे आणि तुमच्याकडे काय पोस्ट आहे भाजपच्या? माझ्या नावाने जर भारतीय जनता पक्षाकडे 2 रुपयाची जरी पावती असेल तरी मी ते मान्य करतो. तुम्ही सदस्य नाही? मी सदस्य देखील नाही. म्हणजे बाकी काही पद माझ्याकडे असणं तर फार लेटर मिळतं ना, कुठल्याही पक्ष जेव्हा नेमणं होतं ते लेटर असतं. तुमच्या बरोबर जे आले होते त्यांच्याकडे? त्यांच्यापैकी एकाकडे काही नाहीये. ते माझे बंधुवत मित्र आहेत. त्यातले एक मातंग समाजातून आहेत, एक माझे अत्यंत जवळचे असे सहकारी आहेत. आणि त्यांना जेव्हा ते ऐकलं त्यांनी ते वक्तव्य की तुला मारून टाकतो, त्यावेळी त्यांना तो राग अनावर झाला. त्यांचा भारतीय जनता पक्षाशी काही संबंध नाही, माझं देखील नाही. भारतीय जनता पक्षाने मला असं काही सांगितलं नाहीये, मुख्यमंत्र्यांनी मला असं काही सांगितलं नाहीये, कारण असा कोणताही पक्ष असे काही त्यांना सूचना करत नसतो. त्यामुळे हा आरोप धादांत खोटा आहे. उलट काँग्रेसचं मात्र या सगळ्यामध्ये काळं बेरं दिसतं की अशा व्यक्ती त्यांनी त्याच्यावरती नेमून त्यांना या राज्यामध्ये काय घडवायचं आहे, हा माझाच उलट त्यांच्यावर आरोप आहे. ठीक आहे, धन्यवाद. तर हे होते तुषार दामगुडे. त्यांनी सांगितले की नेमका प्रकार काय घडलाय तो, आणि आता त्यांनी पोलीस संरक्षणाची देखील मागणी केलेली आहे. ते ज्या गटांच्या विरोधात लढतात त्यांच्याकडनं माझ्या जीवाला धोका आहे आणि मला जे शस्त्र देण्यात आलं होतं तर ते अशाच
व्यक्तींकडनं हल्ला होण्याची शक्यता आहे, म्हणूनच मला ते देण्यात आलं होतं आणि म्हणूनच ते मी सोबत बाळगत होतो असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलंय. काल त्यांनी तक्रार देखील दाखल केली आहे. पोलीस या सगळ्या प्रकरणात काय भूमिका घेतात हे आपण पाहूया. तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद.